नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र म्हणजेच चाइल्ड सायकोलॉजी अँड पेडागॉगी या महत्वाच्या घटकाशी संबंधित प्रश्न आणि उत्तरांची सिरीज बघणार आहोत। या घटकावरचा आपला दुसरा व्हिडिओ असणार आहे। यापूर्वी आपण शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी परीक्षेमध्ये विचारल्या जाणाऱ्या वेगवेगळ्या घटकाशी संबंधित बरेच व्हिडिओ आपण अपलोड केलेले आहेत। त्या सर्व व्हिडिओची लिंक पुन्हा एकदा मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे। माझी आपणा सर्वांना विनंती असणार आहे, आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हिजिट करायचं आहे आणि तिथे सगळे व्हिडिओ एकदा पुन्हा बघायचे आहे, जेणेकरून परीक्षेची तयारी अधिक उत्तम होण्यास तुम्हाला मदत होईल। मित्रांनो, आपल्याला सर्वांना माहिती आहे, बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र या घटकावर एकूण 30 प्रश्न परीक्षेमध्ये विचारल्या जाणार आहेत आणि या 30 प्रश्नांवरती एकूण गुण असणार आहेत 30। मित्रांनो, माहितीची सुरुवात करण्यापूर्वी माझी आपल्याला विनंती असणार आहे, ज्या विद्यार्थ्यांनी अद्याप चॅनलला सबस्क्राईब केलेले नसेल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, व्हिडिओला लाईक करायचा आहे आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करायचं आहे। चला तर मित्रांनो, माहितीची सुरुवात करूया। पहिला प्रश्न आहे, स्वमग्नतेची चिन्हे रिकामी जागा या वयोगटात प्रथम दिसून येतात। ऑप्शन्स आहे मित्रांनो, मी ते ऑप्शन्स वाचणार नाही, केवळ प्रश्न वाचणार आणि त्याचं इथे उत्तर वाचणार आहे। स्वमग्नतेची चिन्हे रिकामी जागा या वयोगटात प्रथम दिसून येतात, त्याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर सी, 2 ते 3 वर्ष। स्वमग्नतेची चिन्हे 2 ते 3 वर्ष या वयोगटात दिसून येतात। दुसरा प्रश्न आहे, मनोविश्लेषणात्मक सिद्धांत रिकामी जागा यावर आधारित असतो। उत्तर आहे याचं ऑप्शन नंबर सी, व्यक्तिमत्व। मनोविश्लेषणात्मक सिद्धांत व्यक्तिमत्व यावर आधारित असतो। तिसरा प्रश्न आहे, अल्पवयीनांनी बेकायदेशीर वर्तनात सहभागी होण्यास असे म्हणतात। या प्रश्नाचं उत्तर आपल्याला माहित असायला पाहिजे मित्रांनो, सोपी प्रश्न आहे इथे। आन्सर आहे याचा ऑप्शन नंबर सी, बालगुन्हेगारी। जे अल्पवयीन मुलं असतात त्यांनी जर एखादा बेकायदेशीर वर्तन केलं असेल किंवा गुन्हा केला असेल तर त्यांना बालगुन्हेगार असं म्हटलं जातं। पुढचा प्रश्न आहे, मूड बदलणे, वजनात घट होणे, वर्तनात बदल होणे ही या वयाची सामान्य लक्षणे आहेत। तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर सी, किशोर वयाची। तर किशोर वयामध्ये मूड बदलतात, वजनात घट होते, वर्तनात बदल होते, हे आपल्या सर्वांना माहिती आहे। याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर सी, किशोर वय। पुढचा प्रश्न आहे, 2 वर्षाच्या वेदिकाची मावशी तिला तिच्या आईच्या मांडीवरून घेण्याचा प्रयत्न करते तेव्हा ती रडते, याचे कारण आहे। काय उत्तर याचं? ऑप्शन नंबर सी, अपरिचित व्यक्तीबद्दल चिंता। ठीक आहे। त्यानंतर नैराश्य सामान्यतः रिकामी जागा यांच्यात आढळते। उत्तर आहे याचं ऑप्शन नंबर ए, मध्यमवयीन स्त्रिया। नैराश्य सामान्यतः मध्यमवयीन स्त्रिया यांच्यात आढळते। पुढचा प्रश्न, नवजात अवस्था म्हणजे जन्मते रिकामी जागा दिवस हा कालावधी असतो। रिकामी जागा यामध्ये काय येणार उत्तर? ऑप्शन नंबर ए, 15 दिवस। नवजात अवस्था म्हणजे जन्मते 15 दिवस हा कालावधी असतो, म्हणजे नवजात अवस्थेचा कालावधी किती असतो? 15 दिवसाचा। जन्मापासून ते 2 वर्षापर्यंत बालकाच्या अवस्थेला कोणती अवस्था म्हणतात? उत्तर आहे याचं बी, ऑप्शन नंबर बी, शैशवावस्था। पुढचा प्रश्न, 12 ते 20 वर्षापर्यंतची अवस्था ही मुलाची कोणती अवस्था असते? याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर सी, कुमारावस्था। पुढचा प्रश्न, वय वर्ष 6 ते 14 वर्षाच्या प्रत्येक बालकाला शिक्षणाची संधी उपलब्ध करून देणे हे प्रत्येक पालकाचे कर्तव्य आहे हे सांगणारे कलम कोणते? याचं करेक्ट उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन नंबर बी, कलम 51 के। पुढचा प्रश्न, टर्मन या मानसशास्त्रज्ञाने रिकामी जागापेक्षा अधिक बुद्ध्यांक असलेल्या मुलांना प्रज्ञावान म्हटलेले आहे। तर याचं आन्सर काय आहे? ऑप्शन नंबर सी, 140 IQ। म्हणजे टर्मन या मानसशास्त्रज्ञाने 140 पेक्षा जास्त बुद्ध्यांक किंवा IQ असणाऱ्या मुलांना प्रज्ञावान असं म्हटलेलं आहे। पुढचा प्रश्न आहे, बालक केंद्रित शिक्षणाचा पुरस्कार खालीलपैकी कोणी केला आहे? उत्तर आहे याचा ऑप्शन नंबर बी, जॉन डुई। पुढचा प्रश्न, खालीलपैकी सर्जनात्मक बालकाचे कोणते वैशिष्ट्य नाही? प्रश्न काळजीपूर्वक वाचायचा आहे मित्रांनो, ठीक आहे। खालीलपैकी सर्जनात्मक बालकाचे कोणते वैशिष्ट्य नाही म्हटलेलं आहे असलं तर त्याचं वेगळं उत्तर येणार, नाही म्हटलेलं आहे इथे, म्हणून याचं उत्तर काय येणार? ऑप्शन नंबर डी, रूढीबद्धता। ठीक आहे। पुढचा प्रश्न, निम्न आर्थिक स्तराचा प्रभाव खालीलपैकी कशावर पडत नाही? तर याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर बी, अध्ययन क्षमता। पुढचा प्रश्न, समाजमिती तंत्राचा उपयोग खालीलपैकी कशासाठी केला जातो? समाजमिती तंत्राचा उपयोग कशासाठी केला जातो?
तर उत्तर आहे याचं ऑप्शन नंबर बी, विद्यार्थ्यांतील किंवा विद्यार्थ्यांमधील परस्पर संबंध यासाठी समाजमिती तंत्राचा उपयोग केला जातो. विद्यार्थ्यांमधील परस्पर संबंध यासाठी समाजमिती तंत्राचा उपयोग केला जातो. मित्रांनो, शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी परीक्षेशी संबंधित वेगवेगळ्या घटकाशी संबंधित बरेच व्हिडिओ मी या युट्यूब चॅनलवर अपलोड केलेले आहे. मित्रांनो, त्या सर्व व्हिडिओची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे. आपण सर्वांनी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये व्हिजिट करायचं आहे, तिथे सगळे व्हिडिओ एकदा बघायचे आहे. मित्रांनो, चला तर पुढे वळूया. ज्ञान स्वतः निर्मित करण्यावर रिकामी जागा ही विचारसरणी अधिक भर देते. याचं उत्तर काय आहे? ऑप्शन नंबर बी, ज्ञान रचनावाद. ज्ञान स्वतः निर्मित करण्यावर ज्ञान रचनावाद ही विचारसरणी अधिक भर देते. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या मुलांच्या शिक्षणासाठी सांकेतिक भाषेचा वापर केला जातो? महत्वाचा प्रश्न आहे मित्रांनो. याचं उत्तर काय असणार आहे? ऑप्शन नंबर बी, मूकबधीर. ठीक आहे, मूकबधीर मुलांसाठी सांकेतिक भाषेचा वापर केला जातो. पुढचा प्रश्न, बाल मानसशास्त्रानुसार विकासाची कोणती अवस्था सर्वात जास्त गुंतागुंतीची व कठीण असते? महत्वाचा प्रश्न आहे. ऑप्शन नंबर सी याचं उत्तर आहे कुमारावस्था. कुमारावस्थामध्ये बालकाची अवस्था, ठीक आहे, कशी असते? गुंतागुंतीची असते, कन्फ्युज असते. पुढचा प्रश्न, खालीलपैकी बाल विकासाचा कोणता सिद्धांत नाही म्हटलेला आहे? ठीक आहे, तर याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर सी, विकास हा यंत्रवत पद्धतीने घडून येतो. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणता सर्जनात्मक बालकांचा गुण नसतो म्हटलेला आहे? ठीक आहे, खालीलपैकी कोणता सर्जनात्मक बालकांचा गुण नसतो? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर बी, मर्यादित अभिरुची. पुढचा प्रश्न बघूया, बालकांच्या शिकण्यामध्ये खालीलपैकी कोणता घटक अत्यंत महत्वपूर्ण असल्याचे व्यागोस्की यांनी म्हटलेलं आहे? इथे व्यागोस्की आहे मित्रांनो, प्रिंट मिस्टेक आहे. व्यागोस्की हे शास्त्रज्ञ आहे. ठीक आहे, व्यागोस्की यांचं असं नाव आहे. ठीक आहे, तर याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर सी, सामाजिकता. बालकांच्या शिकण्यामध्ये खालीलपैकी कोणता घटक अत्यंत महत्वपूर्ण असतो? तर सामाजिकता हा घटक अत्यंत महत्वपूर्ण असतो. पुढचा प्रश्न, खालीलपैकी समस्या निराकरण पद्धतीची पहिली पायरी कोणती? उत्तर आहे याचं ऑप्शन नंबर डी, समस्येची जाणीव. पुढचा प्रश्न, बालक चुका करत पुढील वेळी मागील चुका टाळत शिकतो असे कोणता मानसशास्त्रीय सिद्धांत सांगतो? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ए, प्रयत्न व प्रमाद पद्धती. पुढचा प्रश्न, प्रज्ञावंत बालकांचे ज्ञानेंद्रिय ही रिकामी जागा असतात, तर काय असतात? उत्तर ऑप्शन नंबर बी, तीव्र संवेदनक्षम. म्हणजे प्रज्ञावंत बालकांचे ज्ञानेंद्रिय ही तीव्र संवेदनक्षम असतात. तुम्ही बघितलं असेल वर्गामध्ये एखादा अति हुशार विद्यार्थी असेल, त्याला शिकवताना लगेच चटकन एका पहिल्याच प्रयत्नात तो सगळं समजत असतो. ठीक आहे, ते प्रज्ञावंत बालक असतात, त्यांना लवकर ते सगळं समजत असतात, त्यांची ग्रास्पिंग पॉवर जास्त असते. ठीक आहे. पुढचा प्रश्न, प्रतिभाशाली बालकाची लक्षणे खालीलपैकी कोणत्या अवस्थेत दृष्टिक्षेपात येतात? तर याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर सी, कुमारावस्था. कुमारावस्थेमध्ये प्रतिभाशाली बालकाचे लक्षणे दिसून येतात. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कुमारावस्थेचे कोणते वैशिष्ट्य नाही म्हटलेलं आहे? ठीक आहे, उत्तर आहे याचं ऑप्शन नंबर सी, वस्तू संग्रह वृत्ती. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघूया, बालकाचे शारीरिक वय व मानसिक वय समान असते तेव्हा बालकाचा बुद्धी गुणांक किती असतो? करेक्ट आन्सर आहे याचा ऑप्शन नंबर डी, 100 असतो. ठीक आहे, गुणांक किती असतो? बुद्धी गुणांक 100 असतो. पुढचा प्रश्न, एडवर्ड थॉर्नडाईक कोणत्या देशातील होते? शास्त्रज्ञ आहे, मानसशास्त्रीय शास्त्रज्ञ. यांचा देश कोणता होता? ऑप्शन नंबर सी, अमेरिका. अमेरिका येथील हे रहिवासी आहेत. पुढचा प्रश्न, बुद्धी गुणांक बरोबर मानसिक वय भागीला रिकामी जागा गुणिला 100. ठीक आहे, तर बुद्धी गुणांक काढण्याचे सूत्र आहे मित्रांनो. तर बुद्धी गुणांक काढण्यासाठी इथे कॅल्क्युलेट करण्यासाठी मानसिक वय भागीला काय येणार? बालकाचे शारीरिक वय गुणिला 100. ठीक आहे, याचं उत्तर काय असणार आहे? ऑप्शन नंबर बी, बालकाचे शारीरिक वय. हे सूत्र आहे, या सूत्रानुसार आपण बुद्धी गुणांक काढू शकतो. पुढचा प्रश्न, फ्रोबेलने शिक्षणास दिलेली देणगी कोणती? उत्तर आहे याचं ऑप्शन नंबर सी, बालोद्यान पद्धती. पुढचा प्रश्न, धर्म किंवा भाषा या निकषानुसार
अल्पसंख्याकांना शिक्षण संस्था स्थापन करण्याचा अधिकार राज्यघटनेच्या कोणत्या कलमाने दिलेला आहे? उत्तर आहे याचं ऑप्शन नंबर डी 30(1). मित्रांनो, आपल्याला माहिती आहे अल्पसंख्याक संस्था, ज्याला आपण मायनॉरिटी संस्था म्हणतो, मायनॉरिटी संस्थांची निर्मिती किंवा मायनॉरिटी संस्था स्थापन करण्याचा अधिकार कोणत्या कलमाने दिलेला आहे? 30(1). आणि महत्वाची माहिती मी तुम्हाला इथे देऊ इच्छितो, मायनॉरिटी संस्थेला पवित्र पोर्टल लागू नसते, म्हणजे टेट एक्झाम थ्रू तिथे मेरिट लिस्ट लागत नसते, तिथे सर्वस्वी अधिकार त्या संस्था चालकांना असतात शिक्षकांची नियुक्ती करण्याचा. ठीक आहे. पुढचा प्रश्न, भारतात मानसशास्त्रीय प्रयोगशाळा प्रथमतः केव्हा स्थापन झाली? याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर डी 1916 मध्ये. खालीलपैकी बालकाचे कोणते वर्तन भावात्मक विसंवाद दर्शवत नाही? उत्तर आहे याचं ऑप्शन नंबर डी अंतर्मुक्ता. अंतर्मुक्ता बालकाचे वर्तन भावात्मक विसंवाद दर्शवत नाही. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे, चिंतन ही रिकामी जागा स्वरूपाची प्रक्रिया आहे. उत्तर आहे याचं ऑप्शन नंबर बी बोधात्मक. चिंतन ही बोधात्मक स्वरूपाची प्रक्रिया आहे. पुढचा प्रश्न, शिक्षण ही त्रिध्रुवी प्रक्रिया असल्याचे कोणी सांगितले? उत्तर आहे याचं ऑप्शन नंबर बी जॉन डुई. पुढचा प्रश्न, पियाजेच्या मते अध्यापनात शिक्षकांनी खालीलपैकी कोणती बाब लक्षात ठेवावी? याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर सी, प्रत्येक मुलाची विचार प्रक्रिया ही भिन्न असते, ही बाब लक्षात ठेवावी. मित्रांनो, मी इथे पुन्हा एकदा आपल्याला सांगू इच्छितो, शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी परीक्षेमध्ये विचारल्या जाणाऱ्या वेगवेगळ्या घटकाशी संबंधित बरेच व्हिडिओ अपलोड केलेले आहेत. त्या सर्व व्हिडिओची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात येणार आहे. आपण तिथे व्हिजिट करून ते सगळे व्हिडिओ एकदा बघावे, जेणेकरून आपली परीक्षेची तयारी अधिक चांगली होईल. पुढचा प्रश्न बघूया, स्वामी विवेकानंदांच्या मते खालीलपैकी कशामुळे अध्ययन शक्य होते? उत्तर आहे मित्रांनो एकाग्रता. ऑप्शन नंबर सी एकाग्रता. पुढचा प्रश्न, खालीलपैकी निसर्गवादाने कोणत्या शिक्षणाचा पुरस्कार केला आहे? करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर ए बालक केंद्रित शिक्षण. ठीक आहे. पुढचा प्रश्न, शाळा ही सामाजिक संस्था असल्याचे कुणी म्हटले आहे? करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर सी जॉन डुई. पुढचा प्रश्न, शिक्षक हा माळ्यासारखा असावा असे कोणी म्हटलेले आहे? ऑप्शन नंबर डी याचं करेक्ट आन्सर आहे फ्रोबेल. ठीक आहे. फ्रोबेल यांनी शिक्षक हा माळ्यासारखा असावा असे म्हटलेले आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो, शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी परीक्षेमध्ये विचारल्या जाणाऱ्या बालमानसशास्त्र या घटकाशी संबंधित आपण प्रश्न आणि उत्तरांची सिरीज बघितलेली आहे. तुमच्या मनात काही शंका असतील तर या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये आपण विचारू शकता. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीशी संबंधित. तोपर्यंत जय हिंद.